रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी.एन. साबळे, स्वागत प्रॉपर्टी, ठाणे पश्चिम. खरं तर आज आपण परत एक वेगळं लोकेशन इन द सेन्स जिथे हिरानंदानी इस्टेट आहे त्या हिरानंदानी इस्टेटला साधारणतः 10 ते 12 वर्ष जुनी एक बिल्डिंग आहे, जी ग्राउंड नाही म्हणतात, स्टील प्लस म्हणजे 12 माळ्याची बिल्डिंग असणार आहे. द वॉकच्याच मागच्याच साईडला ही बिल्डिंग असणार आहे आणि इथेच आपण 666 कार्पेटचं हिरानंदानी इस्टेटमध्ये असणारा फ्लॅट आहे, जो हिरानंदानी बिल्डर्स अँड डेव्हलपर्सनंच बनवलेला आहे. फक्त 12 वर्षापूर्वी बनवलेला आहे. OCCC सगळी कम्प्लिटेड आहे. अधिक सगळ्या बँकांकडनं लोन वगैरे पण सगळं मिळतं. पण ज्या व्यक्तीला हिरानंदानी इस्टेटमध्येच राहायचं आहे आणि हिरानंदानीचं नाव हवं आहे किंवा त्याच व्यक्तींसाठी मला असं वाटतं हा फ्लॅट 2 BHKचा असू शकतो, ज्याचा कार्पेट 666 कार्पेटचा हा फ्लॅट आहे. विथ एक कार पार्किंग आपल्याला याच्यासोबत मिळेल. मेंटेनन्सचा जर आपण विचार केला तर साधारणतः 6,500 रुपये ह्या फ्लॅटचा मेंटेनन्सही असणार आहे. आणि राहिला प्रश्न हॉस्पिटल्स, शाळा वगैरे त्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर हिरानंदानी इस्टेटच्या आतमध्ये हॉरिझॉन, पोद्दार, ह्या सगळ्या हिरानंदानीची स्वतःची शाळा, ह्या सगळ्या शाळांचा वावर ह्या कॉम्प्लेक्समध्ये नक्की आहे. अधिक TCS कंपनी आहे किंवा बाहेर कंपनीचं ऑफिस आहे, ह्या सगळ्या गोष्टी इथे ऑलरेडी आहेत. ॲम्युनिटीज वाईज विचार केला, कन्स्ट्रक्शन क्वालिटी वाईज विचार केला तर हिरानंदानी नेहमीच चांगलाच असतो. तर इथे हा 2 BHK फ्लॅट खरा कसा आहे आणि जर आपण फ्लॅटचा फ्लोअरचा विचार केला तर आपण लोअर फ्लोअरला फ्लॅट असणार आहे हा. आणि त्या पद्धतीने हे जे फ्लॅट आहे, हे जर फ्लॅट आपण अशा पद्धतीनं जर गेलो तर तुम्हाला हा हॉल आहे आणि हॉलच्या जर आपण ह्या दरवाजा साईडला जर गेलो तर दरवाजा साईडला गेल्यानंतर तुम्हाला इथे जर हे बघितलं आपण, हे बघा, 2 लिफ्ट आहेत, जे 1 आणि 2. त्याच्यानंतर समोर 2 फ्लॅट आणि ही तुमची असणारी ही लॉबी समोर. त्याच्यानंतर मग आपण आतमध्ये जर गेलो तर हे बघा, ह्या मालकाच्या इथं पण 2 फ्लॅट, एक फ्लॅट हा आणि एक हा फ्लॅट. ह्या मालकांनी इथे बघा याचं सेफ्टी डोअरचं ऑलरेडी काम केलेलं आहे, चांगला फ्लॅट बनवलेला आहे. बाहेर जाताना हा नॉर्थ वेस्ट फ्लॅट आहे आणि आतमध्ये जाताना साऊथ ईस्ट असणारा फ्लॅट आहे. इमिडिएटली घरात आल्यानंतर हॉल आहे. हॉलच्या ह्या साईडला जर आपण आलो तर इथे असं मस्त मोठं 2 साईडला असणारं किचन आहे, जे वरती इकडे पण आणि इकडे पण स्टोरेज वगैरे आणि मॉड्युलर किचन वगैरे थोडंसं बनलेलं आहे. घरामध्ये आपल्याला पेंटिंगची गरज लागणार आहे. गॅसची पाईपलाईन ऑलरेडी आली आहे आणि इकडे साईडला जर तुम्ही आलात तर हे फ्रीज म्हणा, तुमचं कांदे, ह्या त्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला ठेवायच्या असतील तर त्या ठेवण्यासाठी तुम्हाला इथे एक स्टोर रूम टाईप वेगळी जागा आहे, जिथे तुम्ही हे मायक्रो ओव्हन वगैरे सगळं ठेवायला इथे एवढी मोठी प्रशस्त अशी किचनमध्ये तुमच्या जागा आहे. ह्या मालकांनी मंदिर ह्या किचनमध्येच मंदिर ठेवलेलं आहे. हे मंदिर इथून बघू शकता. आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण ह्या हॉलमध्ये येणार तो हॉलचं सिटिंग तुम्ही बघू शकता. ह्या पद्धतीचा हॉल आहे आणि एवढा मोठा तुम्हाला ह्या साईडला हॉल मिळतो. अधिक त्या कोपऱ्यात जर तुम्हाला बघितलं तर तुम्हाला डायनिंगसाठी एक स्पेस वेगळा दिलेला आहे. आता इथे साधं राहतं घर आहे, राहत नाही असं कोणीच नाही आहे. आणि नंतर जर समजा तुम्ही हॉलच्या ह्या साईडला जर आपण आलो तर तुम्हाला इथे प्रॉपर अशी स्टँडिंग बाल्कनी आहे आणि स्टँडिंग बाल्कनीतनं जर आपण बघितलं पुढे तर तुम्हाला हिरानंदानीचीच दुसरी बिल्डिंग आपल्याला इथनं दिसते. आणि हे मग तुम्हाला ग्रीनरी वाईज जर बघितलं तर झाडांचा व्ह्यू आहे. तर तुळशी वृंदावन वगैरे पण ह्या बाल्कनीत खरं तर आता ह्यांनी ठेवलेलं आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीनं काय असेल ते वापर नक्की तुम्हाला करता येईल. समोर जर आपण गेलो तर समोर गेल्यानंतर तुम्ही इमिडिएटली तुम्हाला इकडे गेस्ट रूम आहे. जे गेस्ट रूम जर तुम्ही बघितलं तर हे मोठं, प्रशस्त आणि चांगलं आहे, ज्याच्यात तुम्ही इकडे ह्या साईडला जरी आला तर तुम्हाला इथे पण एक स्टँडिंग बाल्कनी प्रॉपर दिसते. हे बघा, ही एक स्टँडिंग बाल्कनी आहे, ज्याच्यात तुम्ही पूर्णपणे उभं राहून, हे आता ऊन, आता सध्या 12 वाजले तर 12 वाजता आपलं ऊन ह्या घरामध्ये आलेलं आहे. इथे ऑलरेडी एक बेड लागलेला आहे. बेडच्या ह्या साईडला जर आपण आलो तर इथं ऑलरेडी एक कपाट पण त्यांनी ठेवलेलं आहे. सो अशा ह्या साईडला आल्यानंतर परत तुम्हाला इथे मोठं, प्रशस्त आणि चांगलं असं एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट असणार आहे, जे तुम्ही बघू शकता. आणि ह्या साईडला जर परत आपण गेलो तर तुम्हाला आतमध्ये इकडे ड्राय स्पेससाठी पण जागा, भली मोठी जागा तुम्हाला इकडे पण मिळते. तर अशा पद्धतीचा खरं तर हा 666 कार्पेट असणारा फ्लॅट आहे. आणि आता ह्या कॉमन टॉयलेटमधनं बाहेर आल्यानंतर जर आपण इकडे यायचा विचार जर केला, पण आता हे शेवटच्या बेडरूममध्ये जाणार आहोत, तर शेवटच्या बेडरूमचा जरी आपण विचार केला, तुम्ही बघू शकता हे शेवटचं बेडरूम पण प्रशस्त, मोठं आणि चांगलं पद्धतीचं आहे. कारण बेड जरी एवढा मोठा लागलेला आहे तर ह्या साईडला पण 2 फूट जागा आहे, त्या साईडला पण 2-3 फूट जागा आहे आणि समोर जरी 2-3 फूट जागा तुम्हाला इकडे पण शिल्लक राहते. अधिक इकडे एक ड्रेसिंग टेबल लागलेला आहे. आणि जस्ट परत ह्या बेडरूमला जरी आपण आलो तर इथे पण तुम्हाला एक प्रॉपर कपडे सुकवण्यासाठी म्हणा किंवा
स्टँडिंग बाल्कनी परत तुमची इथे पण चांगली मोठी आणि प्रशस्त ह्या साईडला पण तुम्हाला ती मिळते. आणि ज्या वेळेला हे बेडरूममधून आपण ह्या साईडला येणार आहोत ते तुम्हाला ह्या साईडला जर आला तर इथे प्रॉपर एक कपाट ऑलरेडी बनवलेलं आहे, ज्यात तुम्ही कपडे वगैरे ठेवू शकता. हे पण कपाटाची साईजचा जर आपण विचार केला तर मोठं आणि चांगलं प्रशस्त एक कपाट बनवलेलं आहे. अधिक जर आपण इकडे आलो तर इकडे आला तर तुम्ही इथे एक तुम्हाला बाथरूम वॉशरूम टॉयलेट ह्या साईडला ऑलरेडी इथे पण तुम्हाला एक मिळेल. आणि इकडे जरी आलात तर इथे पण तुमचं वॉशिंग मशीन म्हणा त्या सगळ्या गोष्टी ठेवण्यासाठी इथे पण एक स्टोअर रूम टाईप तुम्हाला जागा ह्या साईडला पण आहे. अशा पद्धतीचा खरं तर हा एक 2 BHK फ्लॅट आहे. आणि ह्या फ्लॅट जर तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे 666 कार्पेट असणारं आहे. आणि ह्याची जी किंमत आहे ह्या मालकाने ठरवताना आपल्याला सांगितली की आपल्याला हा फ्लॅट साधारणतः 1,65,00,000 रुपये सांगितलेले आहे. 165 मधून निगोशिएशन करण्याचे चान्सेस आहेत. ज्यावेळेला आपलं पेमेंट या सगळ्या गोष्टी नीटनेटक्या असतील किंवा आपल्याला जर पसंत पडलं तर ते पुढचा विषय नक्की त्याच्यात असणार आहे. आमचे फ्लॅट आपल्याला कसे वाटत आहेत ते नक्की सांगा. आम्ही रोज नवीन नवीन बजेट वाईज म्हणा, हाय बजेट, लो बजेट अशा पद्धतीचे वेगवेगळ्या कॉम्प्लेक्सला आपल्याला घरं दाखवतो. मला असं वाटतं तुम्ही आम्हाला जास्तीत जास्त सबस्क्रायबर्स केलं आणि जास्तीत जास्त घरं जर बघितलेत तर आम्हाला नक्की बरं वाटेल. अशाच पद्धतीचं आम्ही नवीन परत फ्लॅट दाखवत राहू. तो थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.